सर्वांना क्रांतिकारी जय भीम। प्रथम आज महिला दिन आहे। सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पण मित्रांनो, महिला दिनाची खरी क्रांती ही रशियामध्ये घडली होती 1917 मध्ये। त्या काळामध्ये महिला रशियाच्या महिला होत्या, त्यांना सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, म्हणून त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। भारतामध्ये पण तशीच अवस्था होती। भारतामधल्या महिलांना सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं। खऱ्या अर्थाने भारतातल्या पहिल्या महिलांना चूल आणि मूल एवढं स्वातंत्र्य, म्हणजे त्यांना हक्क होते, फक्त घरामध्ये चूल सांभाळायचे आणि मुलांना सांभाळायचे एवढा अधिकार होता। पण आज बघा, आपल्या भारतामध्ये तसे राहिलं नाहीये। आज भारतामध्ये प्रत्येक महिला राष्ट्रपती बनू शकते, मुख्यमंत्री बनू शकते आणि घर पण सांभाळू शकते। एवढ्या महिलांमध्ये ताकद आहे। ती ताकद आली कुठून? ती ताकद आली तर आपल्या महान पुरुषापासून। महान पुरुष स्त्रिया त्यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी पहिली क्रांती घडवली। त्याच्यानंतर राजाराम मोहन राय, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई देवी, तसेच आपले बाबासाहेब आंबेडकर, या लोकांनी क्रांती घडवली। बाबासाहेबांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी असे कायदे बनवून ठेवले की महिलांना कोणच कमजोर करू शकत नाही। आज त्यांच्यामुळेच, म्हणजे जेवढे महान पुरुष झाले त्यांच्यामुळे महिला सक्षम आहेत। आज महिला पुरुषांप्रमाणे कामाला जात आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत आणि स्वातंत्र्यपणे फिरतायत, निर्भीड आहेत। त्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो? त्याचा मित्र फक्त आपल्या भारतामध्ये जे महान पुरुष होऊन गेले, युग पुरुष होऊन गेले, त्यांनी स्त्रियांना आपले समान मानलं, आपल्या सोबत लेवलला मानलं, समान आहेत सर्व, आणि समानतेचा लढा दिला। म्हणून आज भारतातल्या स्त्रिया बिनधास्तपणे फिरतायत। याचं पूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराज पासून तर बाबासाहेब आंबेडकर मध्ये। आता पण असे काही स्त्रिया आहेत, त्या पण अशा क्रांती घडवत आहेत, पुरुष पण आहेत, असे क्रांती घडवत आहेत। त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम, कोटी जय भीम। अशा स्त्रियांना, अशा पुरुषांना मी परत तिरवार अभिवादन करतो। आणि माझ्या व्हिडिओला तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भीम।